वसई विरार परिसरात 8 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे। त्याचाच फटका आता नायगाव पूर्व पश्चिम जोडणाऱ्या रेल्वे पुलालाही बसलाय। नायगाव रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेकडील उताराच्या बाजूच्या पुलाचा काही भाग खचल्याचं समोर आलंय। पुलाच्या वरच्या भागातही अनेक ठिकाणी भगदाडे पडल्याचे दिसून येत आहे। विशेष म्हणजे हा पूल बांधण्यात आला तेव्हापासून पश्चिमेकडील उताराबाबत सातत्याने तक्रारी आणि चुकीच्या बांधकामाचे आरोप होत होते। हा उतार आज तागायत पूर्णपणे सुरू करण्यात आलेला नाही। आता मुसळधार पावसानंतर पुलाची अवस्था आणखी गंभीर झाली असून तातडीने दुरुस्ती न झाल्यास भविष्यात मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। पुलाखाली रिक्षा चालकांसह हजारो नागरिकांची दिवसभर वर्दळ असते, त्यामुळे पुलाचा कोणताही भाग कोसळल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे संबंधित यंत्रणा आणि MMRDAने तातडीने पुलाची पाहणी करून आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे। या ब्रिजची परिस्थिती म्हटलं तर आताच जी नांदेडमध्ये परिस्थिती झाली तशी परिस्थिती 100% उद्भवू शकते। मूळ म्हणजे हा जो स्लोप आहे, जो स्लोप ब्रिज बनल्यापासून बंदच ठेवला गेलेला, कारण हा स्लोप पहिल्यापासून खचलेलाच आहे। जेव्हा सिम्प्लेक्स कंपनी, या ब्रिजची कामं 2 कंपनींनी केलेली, एक सिम्प्लेक्स आणि RPS। सुरुवातीची कामाची सुरुवात सिम्प्लेक्स कंपनीने केलेली। सिम्प्लेक्स कंपनीच्याच वेळेला हा हा स्लोप जो आहे तो खचलेला होता। त्याच्यामुळे जेव्हा आपण आपला ब्रिज चालू केला नायगाव पूर्व पश्चिम उड्डाण पूल, तेव्हा आपण हा स्लोप बंदच ठेवलेला, कारण आपल्याला कोणत्याही प्रकारची रिस्क आपलं नागरिकांसाठी घ्यायची नव्हती। आणि आता अशी परिस्थिती झाली आहे की ह्या जो स्लोप आहे हा दुर्लक्षित झाल्यामुळे MMRDA कडून हा जास्तीत जास्त खचला गेलेला आहे। आता तुम्ही पाहाल की हा जो जॉईंट आहे, हा जॉईंट कधीही पडू शकतो। इथे लोकांची रिक्षांची असेल, गाड्यांची रहदारी चालू असते। उद्या कोणत्याही प्रकारचा मोठा अपघात इकडे होऊ शकतो। काय कंडिशन काय वाटते? आता आम्ही MMRDAच्या अधिकाऱ्यांशी बोलणं केलेलं आहे। अधिकाऱ्यांनी मध्यंतरी VJTIचा सर्वे देखील केला होता। VJTIच्या रिपोर्टमध्ये हा जो स्लोप आहे हा संपूर्णपणे स्क्रॅप करण्याचे आदेश त्यांनी दिले होते, कारण जवळपास 1 वर्षभर अगोदर याचा सर्वे झाला होता। तर आता काय वाटते, कधी पण आता आमची मागणी तीच आहे की लवकरात लवकर हा ब्रिज, हा जो स्लोप आहे हा तोडण्यात यावा। आणि जो स्लोप आहे हा ॲक्च्युली त्यावेळेला इकडे घेणं चुकीचं होतं। या स्लोपमुळे नायगाव स्टेशनचा विभाग पूर्णपणे कंजेस्टेड झाला। आज इकडे नागरिकांना, वाहनधारकांना ट्रॅफिकची समस्या उद्भवते। हा स्लोप पूर्णपणे स्क्रॅप करून हा जो एरिया आहे, इकडे जवळपास एक 20 फुटी जर रस्ता वाढवला आपण, म्हणजे साकाई नगर ते अमोल नगरपर्यंत, तर हा रस्ता मोठा होऊन हा स्लोप या रस्त्यावर उतरवता येईल।